या ठिकाणी आमचे मित्र हरहुन्नरी कला शिक्षक आदरणीय दत्तात्रय येमेकर सर यांचा हा वाढदिवस आहे। आज त्यांना वाढदिवसाच्या युगसाक्षी परिवार, कंधार पतंजली, निळकंठ मोरे सर व सर्व मित्र परिवारांच्या वतीनं शुभेच्छा। दिवाळीचा सण आहे, त्या दिवाळीच्या सणामध्ये सरांनी हे तमसो मा ज्योतिर्गमय ही कलाकृती केलेली आहे। ह्या प्रथमतः आपण या कलाकृतीला एक बार नजर मारूया आणि त्यानंतर ह्या दिवाळीचा जो उजेड आहे सर्वांच्या घरोघरी जावं आणि सरांचे जे विचार आहेत ते विचार पाजळत राहावे, अंधारातून प्रकाशात जावं, हा जो त्यांचा संदेश आहे तो संदेश आज वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवारांना आहे। मी आदरणीय आमचे मार्गदर्शक निळकंठजी मोरे सर, योग शिक्षक कंधार, योग गुरु, मी आपणास विनंती करतो की या ठिकाणी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं। दोन दिग्गज, एक हरहुन्नरी कला शिक्षक आणि दुसरे योग शिक्षक, या दोन्ही दिग्गजांनी या ठिकाणी एकत्र येऊन येमेकर सरांचा या ठिकाणी वाढदिवस होत आहे। आमच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं सर्वप्रथम वाढदिवसाच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांच्या हातून अशीच वेगवेगळी क्रिएटिव्हिटी, नाविन्य, उपक्रम असेच यावं आणि मन्याडखोरातल्या सर्व नवतरुणांना किंवा क्रिएटिव्हिटी ज्या आहेत त्या सर्वांना पाहायला मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो। आदरणीय येमेकर सर, सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त मी आपणास शुभेच्छा देतो। युगसाक्षी परिवाराच्या अनेक तुम्ही मन्याड खोऱ्यातील कोहिनूर हे सदर चालवता आणि मन्याड खोऱ्यातील कोहिनूर हे करत असताना स्वतः तुम्ही एक कोहिनूर आहात आणि आज तुमचा जो वाढदिवस आहे, मी आपणास विनंती करतो की आपल्या युगसाक्षीच्या सर्व वाचकांना, श्रोत्यांना आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना हे आपल्या ह्या यशाचं, आपल्या ह्या क्रिएटिव्हिटीचं, आपल्या या चिरतरुण राहण्याचं, सदा हसत राहण्याचं नेमकं गमन किंवा गमक काय आहे ते आपण सांगावं। सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो की आपण आपला परिचय द्यावा। या ठिकाणी आता तुम्ही म्हणलात हरहुन्नरी म्हणून, हे हरहुन्नरी म्हणजे माझे जे काही मित्रपरिवार आहेत ते प्रत्येकजण प्रत्येक कलेमध्ये तरबेज आहेत, पण मी एक छोटंसं, कारण मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे, कारण माणूस हा समाजाचं देणे लागतो आणि ते देत असताना म्हणजे एका कवीनं म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एकदा त्यांचे हात घ्यावे। म्हणून मला वाटतं की बाबा आपण जरी दिव्यांग असलो तरी आपल्या येणाऱ्या समाजाला किंवा आजूबाजूच्या परिसर समाजाला काहीतरी आपण देणे लागतो। म्हणून या क्रीडेतून मला तर आनंद मिळेल, यापेक्षाही जो आनंद इतरांना मिळते त्यापेक्षा ते मला पाहून खूप आनंद वाटते। आणि मला जर डॉक्टरनं सांगलं तुम्हाला की असं तुम्ही 22 वर्षामध्ये संपणार, पण आज 51वा वाढदिवस या ठिकाणी सर्व जनता, मायबाप, जनता जनार्दन आणि कंधारकरांच्या प्रेमाखातर, माझ्या मित्रपरिवाराच्या प्रेमाखातर, भारतीय सैनिकाच्या प्रेमाखातर मी या ठिकाणी आज 51वा वाढदिवस आज तुमच्या समक्ष या ठिकाणी करतो आहे। सरजी, सर्वप्रथम मी आपल्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आज दिव्यांग म्हणलात, आज लोकांना फक्त दत्तात्रय येमेकर एक दिव्यांग कला शिक्षक किंवा आकाशाला गवसणी घालणारा एक अहलिया असं म्हणून तुमच्याकडे पाहतात, परंतु तुम्ही जन्मताच दिव्यांग नव्हतात आणि दिव्यांगत्व कशानं आलं आणि आल्यावर त्याला तुम्ही वाद करून न जुमानता आज जे जीवन जगत आहात ते निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे, त्यावर आम्हाला थोडं सांगावं। या ठिकाणी मी शालेय जीवनामध्ये शिकत असताना मला एक मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्धर आजार आहे, तो कमी न होणार आहे। तरी आमचे भाचे डॉक्टर नितीनजी कळसकर यांनी पुढाकार घेऊन एक मस्क्युलर डिस्ट्रॉफी जे हे होतं आजार, त्याला स्टेम सेल थेरपी देऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न खूप केला, पण त्याला काही यश आले नाही। आणि माझ्या जे जीवनाची ऊर्जा जर असेल तर ते दिवंगत डॉक्टर भाई केशव धोंडगे साहेब आणि माझे आमदार भाई गुरुनाथरावजी कोरडे साहेब, ह्या दोन, एक क्रांतीवीर आणि एक मन्याड खोऱ्याचे कला महर्षी, या दोघांच्या ऊर्जेवर मला दिव्यांग वाटतच नाही। कारण दिव्यांग कोण असतं की जे काहीतरी कारण लावतं, काहीतरी सबब लावून काही करत नाही, त्याला दिव्यांग म्हणावं। आणि मला एक असं आहे
मला जो कोणी विरोध करेल ते माझ्यासाठी जिद्द निर्माण होईल. खूप जणांना वाटतं की बाबा आपण दाबण्याचा प्रयत्न केला तर हे माणूस थांबेल, पण मला जर कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर मला नवसंजीवनी मिळून मला ऊर्जा दुपटीच्या वेगाने जास्त होते. कारण त्याच ऊर्जेवर ह्या माझा त्याला काय म्हणतो आपण आनंदाचं रहस्य आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही कोहिनूर म्हणलात, मी काही त्या कोहिनूरपर्यंत नाही, पण माझ्या पद्धतीने मी काही करण्याचा प्रयत्न करतो. हे कोहिनूर म्हणणं तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण मी आजही या माझा यशाचं सर्व श्रेय या कंधार नगरीतील आणि माझ्या भादपुरा नगरीतील सर्व जनता मायबाप जनता जनांना देतो. जन्मताच दिव्यांग नव्हतात तुम्ही आणि तुम्हाला हे आकस्मिक दिव्यांगत्व आलेलं आहे. मग पूर्वी आणि नंतरचं तुम्ही जे समन्वय कसा साधलात? पूर्वी तुम्ही दिव्यांग नव्हतात, दिव्यांगत्व आल्यानंतर तुम्ही कसं परिस्थितीला फेस केलात हे सांगावं नेमकं. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. जिथं जिथं मी थांबलो, जिथं जिथं मला अडचणी आल्या त्या त्या मार्गावर मी शोधत गेलो. जसं मला पूर्वी चालता येत होतं, मी एस टीने जाणं येणं केलं, ड्युटी केली. पुन्हा क्रिकेट खेळलं होतं, व्हॉलीबॉल, क्रिकेट, हॉकी सगळ्याच खेळून कॉमेंट्री करून, त्याच्यानंतर व्हॉलीबॉलची कॉमेंट्री, अनेक खेळामध्ये इंटरेस्ट. आणि विशेष म्हणजे की या दिव्यांगपणाला जर आपण भाऊ केलं असतं तर माझं आहे ते जीवन आणखीन पंगू झालं असतं. म्हणून नंतर मला गाडीची आधार मिळाला, म्हणजे गाडी मिळाली. गाडी मी 2010ला घेतलं. आमचे कैलासवासी कलावंत जे होते, गणेश वनसागर, एकदम अप्रतिम कलावंत, तो मला मित्राला मिळाला आणि त्यांनी मला पहिली गाडी घेण्यासाठी खूप त्यांनी प्रेरणा दिली. आज ते या जगात नाहीत, पण ती गाडी त्यांच्या प्रयत्नानं मला या ठिकाणी घेता आली. आणि नंतर मग काय झालं, गाडीवर मी जाणं येणं करायचं. बारुळला, श्री शिवाजी विद्यालय बारुळला नोकरी केली मी, त्यानंतर कुर्ल्याच्या विद्यालयाला केली. आणि आज मला गाडीवर बसण्यासाठी त्रास होतोय, तर मी ते सेंट्रिंगची जी पाटी असते त्या पाटीला वापर करून त्या गाडीवर बसून एकदा का गाडीवर बसलो की मला पायी आल्यागत मी चौकडे फिरतो. कारण नुसतं भनभन न फिरता लोकांच्या कामासाठी, समाजासाठी, समाजाच्या हितासाठी आपण झगडत राहणे. आणि एक डॉक्टरभाई केशव धोंडगे साहेब आणि गुरुनाथरावजी कुर्डे साहेब, डॉक्टरभाई केशव धोंडगे साहेब यांच्यामुळे लेखन कौशल्य मिळालं आणि कुर्डे साहेब यांच्या सहवासामुळे मला कलेचं अंग मिळालं. आणि माझे जे मित्र आहेत प्रकाशरावजी डोंपरे साहेब, ते अधिव्याख्यात आहेत आणि ते आजही मला वाटतं शिथिल खात नाही. म्हणजे आणि त्यांची वास्तुकला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये, आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही असं आमच्याकडं नाही. ही केवळ किमिया, ही आम्हाला जे काय आम्हाला गुरुतुल्य व्यक्तिमत्व लाभलेले होते धोंडगे साहेब आणि कुर्डे साहेब, आजही आम्ही त्यांच्याच सहकार्यामुळं. आणि आता त्यांचे जे काही चिरंजीव आहेत ॲडव्होकेट मुक्तेश्वरजी धोंडगे साहेब आणि डॉक्टर प्राध्यापक पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब, आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आणि दत्तात्रयजी कुर्डे साहेब, या दोघा तिघांनी मला खूप काही प्रेम दिलं. आणि आजही मी त्यांच्या प्रेमावर, मी स्वतःला दिव्यांग समजत नसून मी एक चांगल्या व्यक्तीसारखं या गाडीवर इकडं तिकडं फिरू, म्हणजे कुठले ना कुठलं समाजाचं अगदी मोफत काम करण्याचा मी प्रयत्न करतो. सर, तुम्ही सांगलात की तुमच्या विचारावर आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या विचाराचा प्रभाव पडलेला आहे. तर तुमच्या नेहमी लिखाणातून, बोलण्यातून ते दिसते. तर ते नेमकं त्यांची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? ज्यावेळेस मी शालेय जीवनात होतो, शालेय जीवनामध्ये असताना मग मला त्यांच्यासोबत म्हणजे राहण्याचा योग आला. आणि राहण्याचा योग आल्यानंतर मला एक आठवते, एक घटना आहे. ज्यावेळेस तेग बहादूर साहेबांचं जे काही बलिदान दिन होतं, जे खालसा पंथाचे मला वाटते 90 काहीतरी गुरु होते, तर त्यांचं जे काही बलिदान दिन साजरं करत असताना आम्ही शांती घाटावर गेलो. त्यावेळेस मला केशवराव धोंडगे साहेब यांनी मला प्रमुख पाहुणे या पदावरून बोला म्हणले तुम्ही. म्हणजे प्रमुख पाहुणे कसं बोलतात, मला घाम फुटला होता. कारण ही व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, काय बोलावं काय नाही. मग तिथं मी मोडक्या तोडक्या शब्दामध्ये न भीता माझे विचार मांडले. आणि बरेचसे आमचे मित्र हे पळून गेले. अरे बाप्पा, धोंडगे साहेब आले, आता आपल्याला काहीतरी शिव्या घालतात म्हणून पळून गेले. आणि आम्ही ती हिंमत ठेवून त्यांच्यासोबत राहत 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 आम्हाला त्यांचं विचार अंगवळणी पडले. आणि त्यांनी मला एक
जसं शाळेमध्ये मी बारूडच्या शाळेत नोकरी लागली की त्यांनी मला गुरुजी ही उपाधी दिली. कारण मी ग्रंथपाल, मी गुरुजी कसा, पण धोंडगे साहेबांना माझ्याकडे जे काही कौशल्य होतं ते हेरलं आणि त्यांनी मला पहिल्यांदा जो शब्द दिला, ती उपाधी दिली, ती गुरुजी. आजही मला ती गुरुजी उपाधी ही लाख मोलाची वाटते. हजारो पुरस्कारापेक्षा हे धोंडगे साहेब यांनी दिलेलं जे काही गुरुजी मला उपाधी आहे ती लाख मोलाची वाटते आहे. कारण मी ग्रंथपाल आहे, पण माझ्याकडे काय कौशल्य आहे. आजही मी 2007ला माझ्या घरी येऊन त्यांनी जो मला काही एक प्रशस्ती पत्रिका देऊन जे बहुमान केला, आणि तो बहुमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जे पत्र मला दिलेलं आहे, ते पत्र आजही मी व्हायरल केलेलं नाही. कारण ते पत्र मला आज या ठिकाणी अनेक पुरस्काराहून श्रेष्ठ वाटते. तुम्हाला हे करत असताना, आतापर्यंत विविध कार्य करत असताना भेटलेले पुरस्कार कोणते आहेत? पुरस्काराच्या जे देणारे आहेत किंवा जे चळवळीमधून आपल्याला जे पाठीवर थाप मारलेले जाणारे काही संस्था आहेत, तर अशा काही पुरस्कार किंवा संस्थेने तुम्हाला दखल घेऊन सन्मान केले का? मला तसं पाहिलं तर मी पुरस्काराच्या कधीच मागे लागणारा नाही. कारण सध्याचे पुरस्कार म्हणजे पैसे देऊन पुरस्कार विकत घ्यावं लागतात. आम्हाला आमच्या गुरुजीनं, आमच्या भाई केशव डोंगे साहेबांनी, गोरखनाथराव कोडे साहेबांना सांगितलेलं आहे की पैसे देऊन कोणताही पुरस्कार घ्यायचा नसतो, तो आपसुकच आपल्याकडे आला पाहिजे. पण तरी आमचे कंधार शहरातील एक गीतकार आणि एक श्रेष्ठ कवी आहेत, ज्येष्ठ कवी आहेत माधव भालेराव यांनी मला दिव्यांग रत्न पुरस्कार मला यांनी नाही म्हणे नाही, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला ती गोष्ट कळली नोव्हेंबरमध्ये, आणि 1 जानेवारीला ते पुरस्कार मला दिला. आणि त्यानंतर मला जे पुरस्कार मिळाला ते मन्याड भूषण. आपले आमदार, पहिल्याच वर्षी आमदार झाल्यानंतर माझा एक शिष्योत्तम होता योगेश नंदनवकर यांनी जो मन्याड भूषण पुरस्कार आपल्या लाटखुर्द येथे मला दिलेला आहे. आणि त्यानंतर शासनाचा कुठलाही पुरस्कार मला आजपर्यंत नाही मिळालेला आहे. कारण मी कुठल्याही संस्थेचा विकत म्हणलेला, बरेच जण माझ्याकडे म्हणले की सर तुम्हाला मी पुरस्कार देतो, तिथे पैसे द्या. मी म्हणलो मला पैसे देणं होत नाही, द्यायचं असेल तर द्या, अन्यथा तुमच्याकडं तुम्ही ठेवून घ्या. म्हणून मला असा उच्च कोणताही पुरस्कार नाही. आणि मला 2 नंदीग्राम नगरीमध्ये 2दा पुरस्कार, जो म्हणजे पुरस्कारच म्हणावं लागेल. कारण सैनिक जे आहेत, सेवानिवृत्त ब्रिगेडियर असतील किंवा सैनिक क्षेत्रातील जे जे काही नामवंत आहेत, त्या व्यक्तींनी माझा नंदीग्रामच्या 2-3 हॉटेलमध्ये जो माझा बहुमान केला, तो खरंच मला इतकं चांगलं वाटतं आहे की बाबा आपण देशभक्तीच्या किंवा सैनिकांच्या जर प्रेम केलं तर आपल्याला किती भरभरून त्यांच्याकडून मिळतं, हे मला अनुभवातून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे जर म्हणलं की अंगावर शहारे येतात. हे करत असताना तुम्हाला जे काही अदर ॲक्टिव्हिटी आहेत किंवा काव्य आहे, चारोळी आहे, कंदारी वात्रटिका आहे, हे सर्व तुम्हाला हे लिखाण करायचं तात्काळ सुचते. आज लिखाण केलेलं उद्या त्याची कॉपी किंवा नक्कल वगैरे हा तुमचा विषय नसते, तर ते कसं सुचते तुम्हाला? याच्यात कसं आहे बघा, ज्यावेळेस मी माझं कविमन जागृत झालं ती तारीख आहे 6 सप्टेंबर 2010. मी बारूडच्या शाळेमध्ये उभं सहज त्या ओढाखाली बसायचं आणि विद्यार्थ्यांना शिकवत असायचं. आणि त्या ठिकाणी मला एक हस्तलिखित करायचं होतं, जिनियस. मग त्या हस्तलिखितामध्ये मार्गदर्शकासाठी एक चारोळी पाहिजे होती. मी सिनियर प्राध्यापकाला विचारलं, ज्युनियरला विचारलं, माध्यमिक विचारलं, प्रायमरी विचारलो, अनेक जणांना मी सांगितलं, विनंती केलो, पण मला चारोळी कोणीच दिलं नाही. आणि मला आज वाटतंय खरंच मला ती चारोळी जर कोणी दिली असती, कदाचित माझ्याकडली ही प्रतिभा जागृत झाली नसती. तेव्हा बुधवार दिवस होता, मी बारूडची शाळा केली आणि घरी आलो. माझ्या घरी एका पलंगावर पहुंडलो असता मला खाटकून एक कविता म्हणजे चारोळी सुचली. ती चारोळी अशी: कुंभार घडवितो मातीचा गोळा, विद्यार्थ्याचा ज्ञानावर डोळा, अभ्यास मार्गदर्शनामुळे लागतो लळा, आणि अभ्यासाने होतो रे गोळा, अभ्यासाने होतो रे गळा. खाटकून मी उठलं आणि पटकून मी ती कागदावर लिहून काढली. त्या दिवशी मी माझ्या कविमनाचा वाढदिवस 6 सप्टेंबर 2010 पासून दरवर्षी मी फक्त
माझ्याच कवी मनाचा वाढदिवस मी आजपर्यंत कोणी महाराष्ट्रात केलं हे मला माहिती नाही, पण माझ्या माहितीस्तव हा वाढदिवस मी कुठं वाचलो नाही, कुठं पाहायला मिळाला नाही, पण मला आनंद असं वाटतो की मी माझ्या कवी मनाचा वाढदिवस मोठ्या पद्धतीनं माझ्या पद्धतीने मी करतो, हे मला खूप समाधानाची गोष्ट वाटते. आणि राहिलं दुसरं, कारण मी लेखन कौशल्याकडं आणि या सैनिकाच्या राखीकडं का वळलो, कारण मला काही जाणकार लोकांनी मला खूप टॉर्चर केलं, विनाकारण माझी बदनामी केली, विनाकारण मला पायदळीत घेण्याचा प्रयत्न केला, पण मी कशाचं डगमगायचं. ॲक्ट म्हणलं मी, मला जर तुम्ही आज विरोध केला असेल तर हा विरोध माझ्यासाठी जिद्द घेऊन येतो आहे. म्हणून मला लोकांनी द्वेष केलं की माझ्याकडे ते प्रतिभा दुपटीने जागृत झाली. आणि एक दिवस सांगावंसं वाटतं की या ठिकाणी मोरेसर आहे आणि तुम्ही दिगंबररावजी तुम्ही आहात की ज्या दिवशी माझा 7 नोव्हेंबर 2015ला वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला शिवाजी चौकामध्ये भेट झाली आणि त्या दिवशी तुम्ही म्हटलात वाघमारे सर की सर हे तुमचं लेखन कौशल्य असंच फेसबुकवर न ठेवता आपण याला एक वेगळं ब्रँड करूया, ह्याला वेगळं टायटल देऊया. आणि तिथपासून मग कंधारी वात्रटिका हे सदर मी चालू केलं. आजपर्यंत 3000 सदर आलेत, त्यामध्ये आग्याबोंड आहे कंधारी, त्यानंतर कंधारी वात्रटिका आहे आणि त्यानंतर शब्दबिंब आहे. कारण ज्या ठिकाणी टीका होत नाही, ज्या ठिकाणी टिप्पणी करता येत नाही, त्या ठिकाणी आपण शब्दबिंब, जसं प्रतिबिंब असतं तसं काव्यातून त्या चित्राचं किंवा त्या घटनेचं प्रतिबिंब किंवा शब्दबिंब म्हणून मी ते सदर चालू केलो. आणि आजही मला असं वाटतं की मला कोणीही जरी दाबलं किंवा कोणी जरी विरोध केला तर मला ते दुःख वाटत नाही, उलट मी सुवर्ण संधी उपलब्ध आपल्याला होते आहे हेच मी मनाला मानतो. आणि रोज काही ना काही माझा शोध चालू असतो. लोक इकडून तिकडून पैसे कमवण्याचा अट्टहास करतात, मी मात्र पैशाच्या मागे न लागता माझ्या समाजकार्यामध्ये मी आपापल्या मनाला आणि या दिव्यांगाला पोतून घेतल्यामुळं मी स्वतःला अपंग समजतो, अपंग नव्हे. सुलेखन असेल, शब्दबिंब असेल, काव्य असेल, ह्या सर्व किंवा वेगवेगळ्या काही निर्मिती असतील, ह्या कार्यासह तुमच्या कार्याची दखल एक माजी सैनिकासाठी किंवा विद्यमान सैनिकासाठी जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रात तो गाजतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो उपक्रम तुम्ही चालवतात. आणि तो कसा सुचला तुम्हाला आणि त्याबाबत आतापर्यंत नेमकं काय कार्य झालं ते सांगावं. पूर्वी काय होतं की आपण दिव्यांग आहोत, आपण सैनिकापर्यंत जाऊ शकत नाही. माझ्या डोक्यात अशी कल्पना आली. एका दिवशी मी काय केलं, नाहीकडे रक्षाबंधनाला आपण पोस्टकार्ड पाठवू. मग पोस्टकार्ड पहिल्यांदा 500 घेतलं आपण, 500 पोस्टकार्ड घेऊन ते सगळीकडे वितरित केलं आणि शालेय भगिनींच्याकडून ते कलेक्ट केलं. मग ज्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशन कंधारहून पाठवित असताना तिथं डॉक्टर भगवानरावजी जाधव साहेब आले आणि मोरे सर होते, वाघमारे सर होते, यन्नावर साहेब होते, त्यानंतर राजन शहापुरे सर होते, अनेक मित्रपरिवार होते की त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणले जाधव साहेब की एमेकर सर पुढच्या वर्षी आपण हे छापील करूया. मग तिथपासून आम्ही दरवर्षी छापील पत्र घेऊन हे जे पाठवतोय त्यासाठी मला 1 महिना एवढं फिलिंग होती मला काही खायची गरज नाही. कारण भारतीय सैनिकाला जे काही आपण रक्षाबंधनाचं जे काही धागा पाठवतो, धागा अभिमान म्हणजे राखी अभिमान की शौर्य आहे की ना, असं काहीतरी म्हण आहे, त्या गोष्टीप्रमाणे मी हे काम करत असतो. मला कोणी साथ दिली काय आणि न दिली काय, माझं काम मी करतो. कारण मी फक्त नाम मात्र आहे, मी कोणीच नाही. किती वर्ष आहे ते आपलं? हे 10 वर्ष कंटिन्यूज मध्ये झालेले आहेत. आणि सगळ्यांचं श्रेय माझा मित्रपरिवार आणि सगळ्या कंधारकरांचं आणि या मण्यार खोड्यातील नव्हे नांदेड जिल्ह्यातील ज्ञानालयात या जे काही मुख्याध्यापक आहेत, भगिनी आहेत, या ह्यांनी मदत करतात. यंदा तर नांदेडच्या शाकुंतल या एक्सलन्स शाळेमध्ये खूप सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. कारण आमची त्या ठिकाणी जी पुतणी आहे, संस्कृतमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, शिल्पा शिवाजीराव हेमेकर. आता तिचं लग्न झालेलं आहे. मग ती मुलगी आपापल्या जे काही कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये तिने पारंगत आहे. आणि बऱ्याच म्हणजे फोन केल्यानंतर ती सांगते हा का कंधारून जो कोणी येईल तो माझ्या अक्षराकडे बघतो आणि ते कंधारचे हेमेकर सर कोण आहेत, असं ज्यावेळेस तिला ते प्रश्न विचारतात त्यावेळेस ती म्हणते मला वेगळंच फिलिंग होते
की बाबा कोणीतरी आपला काहीतरी करण्यासाठी तत्पर आहे, म्हणून मला आनंद वाटतो, असं तिचा अभिप्राय आहे. कारण कुठलीही गोष्ट केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. मी जरी समजा आता बरेच जण हिनवतात ना, हा कोण आहे, हा काय त्याला करतं का, म्हणजे कोणी नाव ठेवावं. कारण लई जरी शाबाशी केली माणूस फुगून छाती फुगून जातो. आणि त्यांना जर जास्त विरोध झाला की माणसाची जिद्द कंटिन्यूस चांगली असती. म्हणून आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मला विरोध झाला त्या ठिकाणी दुपटीने माझा म्हणजे कल्पना सुचत गेली. आणि आज कुठेही लेखन करत असताना एखादं जरी मला चित्र दिसलं की लागली 5 मिनिटामध्ये लेखन एडिटिंग करून मी अपलोड करतो. बरेच जण म्हणतात की एवढ्या जल्दी कसं सुचतं. तर ज्यावेळेस धोंडगे साहेब हयात असताना संध्याकाळी जरी झाली तरी आमचे SK साहेब गायकवाड आहेत, त्यांना ते म्हणायचे, हां कोणाचं आहे बापू लिखाण, MA गुरुजींचा आहे, की ते बॅटरी लावू. माझं म्हणणं असं आहे की माझ्या लेखनाला तापून सलाखून धोंडगे साहेबाच्या नजरेतून ते लेखन आल्यामुळं मला त्या लेखनाविषयी एकदम किंचितही मला संशय वाटत नाही. कारण त्यांच्या तावडीमध्ये अनेक जण तिथं लेखन करताना बोळ्या भऱ्यांची थरथरी तापत होती. आणि त्याच व्यक्तीकडून माझं जे लेखन आहे बऱ्याच वेळास त्यांच्या नजरेखालून त्यांच्या हाताखालून गेलेलं आहे. आणि विशेष म्हणजे संत आपले योगीराज निवृत्ती महाराज यांच्या ग्रंथाचं लेखन माझ्या हस्ते धोंडगे साहेबांनी सांगितलं. आणि ते लेखन करताना मला कुठलाच थकावा आला नाही. आणि ते जे काही मला त्यांनी सांगितलं आणि मी लिहित गेलो, यातूनच मी आज जरी भाषण लिहून द्यायचं असेल, निबंध लिहून द्यायचं असेल, तर मला आजही स्वतः लिहिण्यापेक्षा मी सांगतो इतरांना लिहून घेतलं की माझा जो विचार आहे तो वरचीवर धारदार येतो. आणि मीच लिहायचं म्हणलं की तेवढा विचारसरणी म्हणजे फास्ट चालत नाही. पण एखादा कोणी लिहित असेल आणि मी जर सांगत असेल तर माझी विचारधारा नवीन येते. कालचंच बघा की डोक्याचे खोबरं होणे. कारण डोकं हे आपण नारळ समजतो, पण प्रत्यक्ष डोक्याचं खोबरं होत नसून मेंदूचं खोबरं होतं. मला ते फोटो देखील तसाच मिळाला, डोक्याचं खोबरं झालेला. लगेच मी सांगितलं की बाबा डोक्याचे खोबरे होण्यापेक्षा मेंदूची खोबरे होणे हे जर वाक्यप्रचार आला असता समाजात तर चांगलं झालं असता. एका वाक्यप्रचारावर देखील मला खंदाने आगेबावून सुचलं हे मला समाधान वाटतं. एक विनाकारण त्यांना टीका टिप्पणी पुन्हा अंगावर रोष घेता, पण मी आयुष्यामध्ये रोष घ्यायसारखं लेखन कधी करणार नाही हे लिहिताना मी खोनगाड बांधली. म्हणून महापुरुष असेल कुठलेही असेल त्यांचा उदो करून त्यांची स्तुती सुमने उधळणं हे माझ्या लेखनाचं एकदम अमृत आहे. नुकतंच भाई केशवरावजी धोंडगे साहेबाचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे जी काही दरी निर्माण झाली आहे त्यांच्या जाण्यानं तुमच्या घडण्याला आकार येण्यासाठी काही उणीव राहिली असं तुम्हाला वाटते का? कसं आहे बघा, कारण माणसाला जन्म झाल्यानंतर जावंच लागतं. पण 102 वर्षाचं आयुष्य जगणं म्हणजे काही जोक नाही. कारण त्यांची राहणीमान, त्यांची विचारश्रेणी, त्यांचा अभ्यास, वाचन, चिंतन, मनन, भाषण, लेखन हे जे काही पैलू आहे हे सगळे पैलू त्यांच्या दीर्घायुष्याला जे काही कारणीभूत आहे. कारण त्या माणसानं स्वतःसाठी जगलेच नाही तेव्हा. फक्त आणि एक ते हयात असताना मी त्यांच्या समक्षही काही चारोळी म्हटलेली होती. ती चारोळी अशी आहे, स्वतःच्या नावावर जमीन गुंठा नाही, बँक बॅलन्स तर अजिबातच नाही. स्वतःच्या नावावर जमीन गुंठा नाही, बँक बॅलन्स तर अजिबातच नाही. बुद्धीच्या लॉकरमध्ये आहे सर्व काही, बुद्धीच्या लॉकरमध्ये आहे सर्व काही. आणि ते लॉकर निष्ठेशिवाय उघडता येत नाही, ते लॉकर निष्ठेशिवाय उघडता येत नाही. माझं 35 पानांचं जे हस्तलिखित आहे धोंडगे साहेबांवर, ते 35 पानांचं हस्तलिखित मी मातोश्री मुक्ताईंच्या एका पुण्यस्मरणाच्या दिनी ते प्रकाशित केलं. आणि मला आणखीन एक प्रकाशन सांगावं वाटतं की एका मराठी शाळेमध्ये 5वी ते 10वीच्या एका मराठी शाळेमध्ये कमीत कमी माणूस 3 भाषेमध्ये, जास्तीत जास्त 4 भाषेमधून एखाद्या व्यक्तीचं पुण्यस्मरण असेल की जयंती सोहळा असेल यामध्ये भाषण करून घेतात किंवा केल्या जाते. पण 2010 26 जुलै या दिवशी श्री शिवाजी विद्यालय बारोळ या नगरीमध्ये 12 बोली भाषेमध्ये मी
या ठिकाणी मातोश्री मुक्ताईंचं ज्यावेळेस पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम घेतला त्यावेळेस धोंडगे साहेबांनी काय कौतुकाचा वर्षाव केला त्या पेपरमध्ये आहेच. त्यांनी सांगितलं, खरं माझ्या जे काही काम आहे माझ्या आईचं तुम्ही या 12 भाषेमधून 12 बडीदाराच्या भाषेमधून माझ्या आईचं जे काही स्तवन तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायला लावलं, खरंच तुमचं आणि त्या लेकरांचं कौतुक करावं म्हणून त्यांनी खूप त्यांच्यावर शब्दसुमने उधळली. हे मला एक आनंद वाटतो. कारण कुठलीही कल्पकता म्हटलं की मी आणि आमचे डॉक्टर प्राध्यापक डोंपले साहेब या दोघांची जुळगोळी जमली की त्या ठिकाणी धोंडगे साहेबांचा किती छोटा विचार असला, किती मोठा विचार असला की आम्ही ते सहजच पेरून न्यायचं. एक पुतळ्यांचं आहे, साधे पुतळे करण्यासाठी ऑर्डर दिली, त्या कलाकारांनी पुतळे बिघडून टाकले आणि धोंडगे साहेबांना काय भाग झाला काय माहिती नाही की त्यांनी लगेच आमचे DB गायकवाड म्हणून मातंग समाजाचे होते त्यांच्याकडे 100 रुपये इसारत दिली. एवढा DB गुरुजी तुमच्याकडे हे 100 रुपये इसारत आणि आमचे डोंपले सरांनी दत्तात्रय येमेकर गुरुजी हे आता आजपासून पुतळे करतील. आणि काय चमत्कार, पहिले पुतळे जो 2 घडवले आम्ही, एक महात्मा उर्लिंग पेद्दी आणि दुसरा पुतळा म्हणजे संत योगीराज निवृत्ती महाराज तेलंगौळकर. या दोघांची पुतळे आमच्या हातून जे आकार घेतले त्यानंतर कंटिन्युअसली आमचे 35 पुतळे तयार झाले आणि 35ला 35 प्राणप्रतिष्ठात झाले. आणि त्या ठिकाणी आमच्या विजयगडावर जिजाऊचा जो स्मारक पुतळा बसवला त्या पुतळ्याच्या अनुषंगाने डॉक्टर केशवरुंगी साहेब यांच्यावर कारवाई देखील झाली. पण त्या कारवाईमधून आमचे विधिज्ञ मल्याण खोऱ्यातील बालाजीराव पांचाळ साहेब उर्फ BK पांचाळ साहेब यांनी त्यांना निर्दोष मुक्त केलं. आणि अशा खूप आठवणी आहेत. धोंडगे साहेब म्हणजे आम्हाला आमच्या जीवनाला लागलेलं तर परीस होतं. आज जरी परीस आमच्यात नसलं तरी त्यांचा जो काही विचार होता, त्यांचा आचार विचार राहणीमान या सगळ्या गोष्टी आम्हाला 100% काही नाही पण निदान खारीसारखं जवळ जाण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला. आणि आजही पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब असतील आणि आमचे मुक्तेश्वर भाऊ असतील, हे आमच्या कुठल्याही अडचणीला तात्काळतेनं फोन कराय उशीर हां काय दत्ता सांगा अशा स्नेहाने. आणि दुसरी गोष्ट आमची माय जी आहे चंद्रप्रभावती माय धोंडगे माय ही एवढी श्रीमंत मनाची आहे की काय सांगू तुम्हाला. या ठिकाणी मी घर माझं निर्माण केल्यानंतर एका दिवशी माझ्या घरी आले आणि सांगले, बापू तुझी लेकरं तू असं खाली झोपता का. तर एक सागवानी बाज त्यानंतर 50 किलो ज्वारी 50 किलो गहू हे देऊन त्यांनी माझ्या घरला पाठवून दिले. बाबन लखेरे आणि त्यांचा एक मित्र होता, त्या दोघांनी इथे आणि अभंग लोखंडेनं गाडीत घेऊन आले. आणि दुसरी गोष्ट आहे, जे कोरोना काळात लॉकडाऊन होती, लॉकडाऊनमध्ये कोणकोण व्यक्ती काय करते, कोणत्या मोठ्या व्यक्तींच्या महिला काय करतात, त्या माझी खासदार माझी आमदारांची पत्नी जी चंद्रप्रभा तेव्हा धोंडगे माय जी संचालिका आहे ग्रामीण लेखिका आहे, त्या मौलीने गोधडी जे रंगीत तुकडे नव्हे जणू काय वात्सल्याचे ते तुकडे एकत्रित करून जी गोधडी निर्माण करते, त्या गोधडीवर सुंदरसा लेख मी लिहिल्यानंतर तो लेख अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर मुक्तेश्वर भाऊ धोंडगे साहेबांना अनेकांनी विचारले की भाऊ तुमच्या आईचा फोन नंबर मागा. माय असं दत्तानं काहीतरी लिहिला आणि असाचा फोन नंबर मागा. म्हणजे एवढी कला म्हणजे गोधडी शिवण्यामध्ये आमची माय जी सुगरण आहे, खरंच त्या तोड नाही. आणि ते लिहिल्यानंतर त्या कोरोना काळामध्ये माणूस माणसाला भेटत नव्हतं, त्यावेळेस अर्धा क्विंटल गहू अर्धा क्विंटल ज्वारी आणि त्यामध्ये पायलीवर दळी टाकून त्यामध्ये प्रेमाची गोधडी टाकून ती माझ्या घरापर्यंत पोहोचता केली. हे रक्ताच्या नात्यालाही जमणार नाही एवढं त्या नात्यानं त्या घराण्यानं आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी खूप केलेलं आहे. आणि मला हे मी भाग्य समजतो, कारण धोंडगे घराणे आणि कुरडे घराणे हे दोन्ही घराणे आमच्यासाठी खूप वरदान ठरले आहेत किंवा किंबहुना त्यांच्या ऊर्जेवर आज आमचा जो काही डोलार आहे चालते आहे. मी आजही माझ्या अपंगत्वाचा कधीही बाऊ केलं नाही, कारण मला माझ्या अपंगापेक्षा माझे मित्रपरिवार आणि माझे स्नेहीजन एवढे आहेत की मला कुठलाही धक्का लागता नाही. काल परवाच एक आमने सामने 2 मोटरसायकल धडकल्या मोटरसायकल पडल्या, त्यातली मोटरसायकल माझ्याकडे आली पण लोकांनी त्या मोटरसायकलला हात लावून नाही, पण सगळ्यांनी मला अरे गुरुजीला धडा म्हणून सगळे माझ्याकडे धावले. हे प्रेम आहे. जर दुसरं आपण जर चांगलं वागलं नसतं तर माझ्याकडे कोणी धुकूनही बघलं नसतं, पण आधी मला त्यांनी
व्यवस्थित काढून बाजूला दिलं, मग त्यांच्याकडे बघितलं. हे कंधारकरांचं प्रेम मी आणि भादपुरा नगरीचं प्रेम मी कधी आपली विसरू शकत नाही. भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या जीवनावर अनेक लिखाण तुम्ही केलेले आहेत. त्याचप्रमाणे चालू घडामोडी असतील, पत्रटिका असतील किंवा अनेक आज्ञाबोंड असेल, या सर्वांच्या माध्यमातून अनेक लिखाण किंवा अनेक पैलूला तुम्ही हात गाठलेला आहे. आणि मग असं असताना त्याचं संकलन करून भविष्यामध्ये काही पुस्तक वगैरे उपलब्ध होणार आहे का? यामध्ये जे काही लेखन केलं होतं, ज्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेब हे नांदेड नगरीमध्ये आले होते, त्यावेळेस धोंडगे साहेब आणि त्यांची जी काही भेट झाली ती खरंच ऐतिहासिक भेट होती. सहज असं मी जेवण केलो आणि हात असं धुतल्या मनात डोक्यात प्रकाश पडला की धोंडगे पवार दिग्गजांनी नंदीग्राम नगरी गाजवली, राजकारणातील खरी मैत्री टीका आणि मुख्याने दाखवली. एकाच विचारपीठावरील साहित्य कोटे आणि चिमटे गडूळ झालेल्या राजकारणात उमटले श्रोत्यांच्या हास्याने चोरखाटे आणि या दोघांचा अभिमान महाराष्ट्राला वाटेल. अशी ज्यावेळेस मी कंधारी वात्रटिका लिहिली त्यावेळेस ती साहेबांना खूप भावली. म्हणजे ते लेखन केल्यानंतर आमच्या संस्थेचे युवा अध्यक्ष डॉक्टर भाई पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब त्यांनी जे काही डब्बा चालू केलेला आहे कोरोना काळामध्ये, जवळपास आता 1000 दिवसच्या पल्ल्यात आहे. मग त्यांनी म्हटलं की नाही, म्हणले तुमचं आज्ञाबोंड जे आहे, वात्रटिका आहे, हे आम्ही पुस्तकरूपाने छापणार. आणि बिलकुल म्हणले काही हरकत नाही, म्हणले खर्च किती लागो आम्ही करणार आणि ते पुस्तक छापणार. हे म्हटल्यानंतर मला असं वाटलं की बाबा हे लेखन कोणतरी छापण्यासाठी एक पुढाकार घेऊन, नाहीतर हे लेखन आपल्या जागेवर राहिलं असतं. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जे काही शब्द दिला, आता ते काही दिवसामध्येच निघेल पुस्तक. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आता येणारा जो काही दिवाळीचा सण आहे तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा दिवाळीचा सण आहे. म्हणून मला एक कल्पना सुचली की मी एक जे मेडिकल बॉक्स असतात पुठ्ठ्याचे, त्या पुठ्ठ्यांमधून असे 21 दिवा त्याच्यावर आहे आणि तमसो मा ज्योतिर्गम, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा जो मयूर आहे, हा मयूर ह्या दिवाळीसाठी आणि खास माझा जो वाढदिवस आहे या वाढदिवसाचं जे ऑप्शन करतात त्यावेळेस हा मयूर या ठिकाणी ठेवून हे जे काही दिव्याचं या ठिकाणी रोषणाई आहे, ही म्हणजे दिव्याची जी लाईटिंग आहे ती लाईटिंगमध्ये हे केलेली आहे, म्हणजे ॲडजस्ट केली. आणि हा जो मयूर आहे तो खरंच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा जो राष्ट्रीय पक्ष म्हणणारा मयूर आहे, तो मयूर आज हा संदेश देतो आहे की यंदाच दिवाळीमध्ये आपण प्रदूषण मुक्त करावं. उगं फटाकडे वाजल्यानंतर दिवाळी भरमसाठ किंवा मोठी समजेल असे कोणी राहू नका. कारण आज दिल्लीमध्ये बघा ते पराळ काहीतरी जाळतात, ते इतकं प्रदूषण वाढलेलं आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाला मध्यस्थी करावं लागलं तरीही लोकांना त्याची काही गरज नाही. म्हणून मला असा संदेश द्यायचा आहे की बाबांनो, जरी तुम्ही दिवाळी साजरी करत असाल, समजा एखादी 2 घंटे 10 घंटे तुम्ही फटाकडे वाजता, पण फटाकडे नामिनल वाजवा. आणि प्रदूषण तुम्ही जर मुक्त दिवाळी केली, खरंच दिवाळीची जी काही रंगत आहे ही रंगत अधिक वाढणार आहे. केवळ मला एकट्याला काय होते असं म्हणत न बस